नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी आज एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी। सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानंतर केंद्र सरकारचा आदेश। मित्रांनो, काय ही आनंदाची बातमी आणि कोणता आहे अंतरिम आदेशानंतर सरकारचा आदेश नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी नुकतीच एक मोठी आनंदाची बातमी आली आहे। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना नोटाबंदीचा लाभ देण्याबाबत केंद्र सरकारने नवा आदेश जारी केला आहे। हा आदेश विशेषतः 3 जून किंवा 31 डिसेंबर रोजी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी आहे, कारण त्यांना या वाढीचा लाभ मिळू शकला नव्हता। त्यामुळे त्यांच्या पेन्शन, ग्रॅच्युइटी आणि थेट रोखीकरणावर विपरीत परिणाम झाला होता। या नवीन आदेशानुसार अशा कर्मचाऱ्यांना आता काल्पनिक पगारवाढीचा लाभ मिळणार आहे, ज्यामुळे त्यांची निवृत्ती वेतन आणि इतर लाभ वाढतील। मद्रास उच्च न्यायालयाने 2017 मध्ये पी अय्याम पेरुमल विरुद्ध युनियन ऑफ इंडिया प्रकरणात आपला निर्णय दिला होता, ज्यामध्ये न्यायालयाने 3 जून किंवा 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढ लाभ देण्याचे आदेश दिले होते। निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनवाढीचा लाभ मिळावा हा त्याचा उद्देश होता। मात्र हा आदेश केवळ त्या कर्मचाऱ्यांसाठी होता ज्यांच्यावर न्यायालयात खटला दाखल होता। इतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचा लाभ मिळू शकला नाही। 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सीपी मुंडी नाम प्रकरणात निवृत्ती वेतन लाभाच्या गणनेत वेतनवाढ समाविष्ट करण्याचा निर्णय दिला होता। या निर्णयानंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी या निर्णयाविरोधात केंद्र सरकारने पुनर्विलोकन याचिका दाखल केली होती। आता या मुद्द्यावर एक नवा ट्विस्ट आला आहे, जिथे 6 सप्टेंबर 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेश जारी केला। केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या 6 सप्टेंबर 2024च्या अंतरिम आदेशाच्या आधारे मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, जी खालीलप्रमाणे आहेत। 30 जून किंवा 31 डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन गणनासाठी 1 जुलै किंवा 1 जानेवारी रोजी काल्पनिक वाढीचा लाभ मिळेल। ही वाढ केवळ पेन्शनच्या गणनेमध्ये वैध असेल, ती ग्रॅच्युइटी आणि थेट रोखीकरणामध्ये समाविष्ट केली जाणार नाही। कोर्टात अपील प्रलंबित असलेल्या प्रकरणांना हा आदेश लागू होणार नाही। सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयात बदल झाल्यास या आदेशात बदल केला जाईल। सर्वोच्च न्यायालयाचा 6 सप्टेंबर 2024चा अंतरिम आदेश। मित्रांनो, 6 सप्टेंबर 2024 रोजी सुप्रीम कोर्टाने अंतरिम आदेश जारी केला, ज्यामध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढीचा लाभ दिला जाईल असे निर्देश दिले। हा आदेश विशेषतः 3 जून किंवा 31 डिसेंबर रोजी निवृत्त झालेल्या आणि वेतनवाढीचा लाभ घेऊ शकलेल्या कर्मचाऱ्यांना लाभ देण्यासाठी होता। या आदेशाचा उद्देश पेन्शनची गणना वाढवणे हा होता, जेणेकरून पेन्शनधारकांना फायदा होईल। मात्र हा अंतरिम आदेश असून 4 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या अंतिम सुनावणीनंतर त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।